कंबर पाठ मान सरळ, हातांची मुद्रा, डोळे बंद, मन शांत. लक्ष कपाळाच्या मध्ये. थोडीशी मान वर करायची. 3 वेळेस दीर्घ श्वास घेऊन काळाचं उच्चारण. श्लोकांचा आधी आपण 3 वेळेस पूर्ण उच्चारण घेणार आणि त्यानंतर 9वा 10वा आणि 11वा श्लोक आज त्याला सोडून पाहणार ते कसा आहे. तर सुरुवातीपासून ओम श्री परमात्मने नमः. अथ श्रीमद्भगवद्गीता अथ प्रथमोऽध्यायः. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामका पाण्डवाश्चैव किमकुर्वत संजय. संजय उवाच दृष्ट्वा तु पाण्डवानीकं व्यूढं दुर्योधनः सदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत्. पश्येतां पाण्डुपुत्राणाम् आचार्यमहतीचमु व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येन धीमता. अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुनसमायुधि युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः. दृष्टकेतुश्चेकितानः काशीराजश्च वीर्यवान्. पुरुजित् कुन्तिभोजश्च शैब्यश्च नरपुङ्गवः. युधामन्युश्च विक्रान्त उत्तमौजाश्च वीर्यवान्. सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथाः. अस्माकं तु विशिष्टाये तान् निबोध द्विजोत्तम. नायका मम सैन्यस्य सञ्जातं तान् ब्रवीमि ते. भवान् भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिञ्जयः. अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च. आतापर्यंत आपण 8 श्लोक बघितले. त्याच्यामध्ये पहिला श्लोक धृतराष्ट्रांचा आहे. बाकीचे सगळे श्लोक आता संजयजी म्हणतात. ठीक आहे. तर संजयजी म्हणतात, पण ह्या श्लोकांमध्ये दुर्योधनची सगळी व्याख्या म्हणजे दुर्योधन बोलतोय. संजयजी असं दाखवतो की दुर्योधन बोलतोय. तर दुर्योधनच्या मुखातूनच हे सगळे श्लोक निघतायत असं समजायचं. वाद आता चाललाय द्रोणाचार्यजींचा आणि दुर्योधन. तर 9वा श्लोक आपण घेतो. अन्ये च बहवः शूरा मदर्थे त्यक्तजीविताः
नाना शस्त्र प्रहरणाः सर्वे युद्ध विशारदाः. आता इथं बघा, इथं छंदभंग झाला. छंदभंग म्हणजे आपण अनुष्टुप छंदचा जो लक्षण समजला होता पहिल्या पादमध्ये आणि तिसऱ्या पादमध्ये एकसारखे लक्षण आहे. कोणता? 5वा, 6वा आणि 7वा एकसारखे लक्षण. 5वा अक्षर, 6वा अक्षर आणि 7वा अक्षर. तर पहिला पाद बरोबर आहे, दुसरा पाद पण बरोबर आहे. तिसऱ्या पादामध्ये नाना शस्त्र प्रहरणा, इथं जो लक्षण पाहिजे आपल्याला, 5वा अक्षर कोणता आहे? नाना शस्त्र. प्र हा लघु आहे. ह आपल्याला गुरु पाहिजे होता पण गुरु नाही झाला. तर ह्याच्यामध्ये बघा, आता वेदव्यासांची चुकी नाही, ते खूप मोठे ऋषी आहेत तर त्यांची चुकी नाही. पण अनुष्टुप छंदामध्ये काही मॅचिंग्स असे बनतात ज्याच्यामधून अशा टाईपचे श्लोक पण अनुष्टुप छंद मध्येच मोजले जातात. तर मोजताना ह्याला अनुष्टुप छंदच म्हणताना ह्याला पण जिथं उच्चारण मध्ये थोडस दिक्कत येईल, थोडीशी अडचण येईल, तिथं आपण उच्चारण मॅनेज करून घेऊ. आपण ऋषींना दोष देत बसायचं नाही. हा, आपण स्वतःला प्रयत्न करायचा, स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करायचा. हेच गीतामधून शिकायचंय. छोटे छोटे गोष्ट आहे की दुसऱ्यांना खूप दोष देत बसायचं नाही, कारण की एवढा वेळच नाही तुमच्याजवळ. तुम्ही किती वर्ष जगणार आहेत हे कुणालाच माहिती नाही. आपला पुढचा दिवस येतोय का, पुढचा सेकंड पण येतोय हे पण कुणाला माहिती नाही. त्याच्यामुळं इथं श्लोक भंग जरी झाला असेल तरी आपल्याला उच्चारण मध्ये तो मॅनेज करून घ्या. फिलॉसॉफीचा सगळा पाठ विशाल सरांचा आहे. आम्ही फक्त माध्यम आहे. तर अन्य म्हणजे ते सगळे. आता वरती काय केलंय की सगळ्यांना मोजून दाखवले. कौरवांची सेनामध्ये पण सेनापती मोजून दाखवले, पांडवांची सेनामध्ये पण सेनापती मोजून दाखवले. त्यांच्या व्यतिरिक्त आता फक्त ते नाही येतं, त्यांच्या व्यतिरिक्त पण असे काही शूरवीर आहेत आपल्या सेनामध्ये, हे दुर्योधन सांगतोय. अन्य म्हणजे ते सगळे, बहवह, अन्य बहवह हे मॅच होतं. म्हणजे हे एक विशेषण विशेष्य दाखवतं. ठीक आहे. अन्य बहवह, च म्हणजे और, अजून बहवह बहुत सारे, शूरा शूरवीर, मदर्थे म्हणजे माझ्यासाठी लढणारे. बघा कसं म्हणतोय दुर्योधन, किती अभिमान आहे त्याला. मदर्थे माझ्यासाठी, त्यक्त जीविता माझ्यासाठी प्राण देणारे शूरवीर आहे. त्यक्त जीविता. नाना शस्त्र प्रहरणा, असे कसे शूरवीर आहेत? ज्यांच्याकडे विविध शस्त्रांचा कौशल आहे. एकदम विविध शस्त्रांमध्ये ज्यांनी सगळ्यांना असं एकदम हे दाखवलं, हरून दाखवलं. सर्वे हे सगळं एकाच, म्हणजे त्या शूरवीरांना म्हणते. सर्वे शूरा, त्यक्त जीविता, नाना शस्त्र प्रहरणा, हे सगळं शूरवीरांना म्हणतंय. युद्ध विशारदा हे पण शूरवीरांची साठीच विशेषण दिला. आता 3 विशेषण झाले बघा. त्यक्त जीविता, नाना शस्त्र प्रहरणा आणि युद्ध विशारदा. युद्ध मध्ये विशारद प्राप्त केले. विशारद पहिल्या काळात गुरुकुलमध्ये ग्रॅज्युएशन ज्याला आपण म्हणतो त्याला विशारद डिग्री. आजकाल पण चालतात विशारद डिग्री, तुम्ही ऐकत असता. तर आता आपण एका पाठीमागे एक उच्चारण घेऊया. पहिला पाद मी म्हणणार, दुसरा पाद. अन्येच बहवः शूरा, अन्येच बहवः शूरा, मदर्थे त्यक्त जीविताः, मदर्थे त्यक्त जीविताः, नाना शस्त्र प्रहरणाः, नाना शस्त्र प्रहरणाः, सर्वे युद्ध विशारदाः, सर्वे युद्ध विशारदाः. बघा, श्लोक जरी हे प्रहरणामध्ये श्लोक जरी त्याची जी आपण डेफिनेशन केली ती जरी चुकत असेल, आपण उच्चारण मध्ये लगेच मॅनेज करतो. ठीक आहे, असंच मॅनेज करतो. आणि सोबत म्हणा. अन्येच बहवः शूरा, मदर्थे त्यक्त जीविताः, नाना शस्त्र प्रहरणाः, सर्वे युद्ध विशारदाः. अन्येच बहवः शूरा, मदर्थे त्यक्त जीविताः, नाना शस्त्र प्रहरणाः, सर्वे युद्ध विशारदाः. आता पुढचा
पुढचा श्लोक. पुढचा श्लोक पण एकदम मस्त आहे, भारी आहे. पर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितं पर्याप्तं त्विदमेतेषां. इथं थोडीशी अवघड अडचण येणार आहे, ठीक आहे, कारण की दोन अक्षरं एकत्र येतात, संयुक्त अक्षरं बनतात आणि एकत्र येतात, त्यामुळे थोडीशी अडचण येते. पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितं. आता इथं दोन शब्द आले, अपर्याप्तम आणि पर्याप्तम. तर अपर्याप्तम आणि पर्याप्तम ह्यांचा जो अर्थ आपण रेग्युलर रुटीन मध्ये जाणतोय तो अर्थ नाही. अपर्याप्तम म्हणजे दुर्योधनची सेना ही अपर्याप्त आहे. अपर्याप्त म्हणजे इन्फायनाईट आहे, सीमारहित आहे. आणि ती सीमारहित सेना पांडवांची सेनाच्या समोर पर्याप्त आहे, म्हणजे पांडवांची सेना सीमित आहे. तर आपण पांडवांना सहजपणे जिंकू शकतो, अभिमान परत दाखवू. अपर्याप्तम तद अस्माकं तद बलम. बलम म्हणजे सेना. भीष्माभिरक्षितम, भीष्म पितामहाद्वारा रक्षित. भीष्म पितामहाजी द्वारा रक्षित. सगळ्यात मोठे भीष्म पितामहाजीच आहेत, ज्यांचं वय लगभग 200-250 वर्ष आहे युद्ध काळामध्ये. बघा, पर्याप्तम त्विदम एतेषां, पर्याप्तम बलम, त्यांचा पर्याप्तम बलम. कुणाचा? एतेषां. एतेषां म्हणजे आपल्या समोर जे उभे आहेत. कोण उभे आहेत? कौरवांच्या समोर पांडव उभे आहेत. तू आलाय शब्द, तू आणि इदम हे दोन्ही मिक्स झाले तर व बनलाय. उकार आणि इकार दोन्ही मिळून व बनलाय. तर त्विदम एतेषां, तू इदम एतेषां, ठीक आहे, असा तोडतोय. बलम भीमाभिरक्षितम. आता ह्यामध्ये सगळ्यात मोठे तर श्रीकृष्णजी आहेत पांडवांची सेनामध्ये, किंवा दुसरे राजा पण असतील वयामध्ये, पण भीमाचा बल सगळ्यात जास्त आहे. त्यामुळं जसे भीष्म पितामहांचा बल ब्रह्मचारी, इथं पण भीम ब्रह्मचारी. आता गृहस्थी तर झालाय तो, नाहीतर घटोत्कच उत्पन्न झालाच नसता. पण भीम सारखा बल, भीष्म पितामहासारखा बलासारखा त्यांनी कंपॅरिझन केला थोडंफार दुर्योधना. तर अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितं पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितं. थोडीशी अडचण येईल, जिभेला वळून थोडंसं बोलावं लागेल. त्विदम असा शब्द आहे, त्विदम. तू आणि इदम, त्विदम. सगळे सोबत. अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितं पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितं. अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितं पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितं. आता पुढचा श्लोक. अयनेषु च सर्वेषु यथा भागम् अवस्थिताः भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि. आता ह्या 10व्या श्लोक मध्ये सांगितलं की आपली सेना अपर्याप्त आहे, इन्फायनाईट आहे. यांची सेना आपल्यासाठी पर्याप्त आहे, म्हणजे आपण ह्या सेनाला आरामशीर जिंकू शकतो. ह्या श्लोक मध्ये सांगतात की जोपर्यंत, आता हे सगळं सांगत होते द्रोणाचार्यजींना, आता तोंड फिरवलं आणि सगळ्या शूरवीरांना सांगते. दुर्योधनाने तोंड फिरवलं, पाठीमागं बघितलं आणि सगळे पाठीमागं शूरवीर आहेत. जे सेनापती आहेत ते तर समोरच्या लाईन मध्ये असणार, जे शूरवीर आहेत ते त्यांच्या पाठीमागं. आता तोंड फिरवून सगळ्या शूरवीरांना सांगतोय की अयनेषु म्हणजे एक काळखंड. जोपर्यंत अयनेषु 2 अयन आहेत, एक दक्षिणायन आहे, एक उत्तरायण आहे. तुम्हाला समजण्यासाठी सांगतो. दक्षिणायन वर्षाचे 6 महिने, उत्तरायण वर्षाचे 6 महिने. आता सध्या उत्तरायण चालू आहे, चैत्र मास चालू आहे, ठीक आहे, वसंत ऋतू चालू आहे.
तर उत्तरायण संपल्यानंतर सप्टेंबरमध्ये उत्तरायण संपतं आणि सप्टेंबरमध्ये दक्षिणायन सुरू. सप्टेंबरपासून मार्चपर्यंत दक्षिणायन आणि मार्चपासून उत्तरायण परत सुरू. तर अयनेषु, इथं पण अयन शब्द आलाय. अयनेषु म्हणजे जो काळापर्यंत जो पण शूरवीर युद्ध करणार आहे. अयनेषुच सर्वेषु, सर्वेषु सर्वे शूरवीर, जोपर्यंत तुम्ही ह्या युद्धामध्ये उपस्थित आहात. सर्वेषु आणि अयनेषु हे सप्तमी विभक्तीमध्ये बहुवचन आहे, कारण की सगळ्यांना सांगायचं, त्याच्यामुळे बहुवचन सांगितलं. यथाभागम, यथाभागम जसा जसा तुमचा भाग आहे, म्हणजे तुमची जशी जशी भागीदारी आहे. ठीक आहे, आपला रोल लाईफमध्ये एक आपला रोल असतो. कुणाचा वाईफचा रोल आहे, कुणाचा पिताचा रोल आहे. तसं शूरवीरांचा जो तुमचा आत्तापर्यंत कोणत्या मरेपर्यंत जो पण तुमचा रोल असणार आहे, जो अवस्थिता म्हणजे जोपर्यंत आहे, अवस्थिता म्हणजे स्थित आहे, जोपर्यंत तुम्ही असणार आहात. भीष्मम एवाभिरक्षन्तु, तुम्ही भीष्मजींना रक्षा करा. पहिले तर दाखवलं की भीष्मजी तुमची रक्षा करणार आहे, पण सेनापती कुणाची रक्षा करत नाही. सेनापती तर युद्ध जिंकण्यासाठी मदत करत असतो. सेनापतीची रक्षा सगळे करतात. तर तेच सांगतोय, त्यांचं कर्तव्य करायला प्रेरित करतोय की भीष्मम एवाभिरक्षन्तु भवन्तः, भवंत म्हणजे तुम्ही सगळे, भवन्तः सर्वे, तुम्ही सगळे. एव ही, जसं भीष्म तुमची रक्षा करणार आहेत पुढच्या सेनापतींना मारून, तसं तुम्ही भीष्म पितामहाला रक्षा करायची, त्यांना सेनापतीला त्यांना मारण्यासाठी, पुढच्या सेनापतींना म्हणजे समोरच्या पांडवांच्या सेनापतींना मारण्यासाठी. असं आता उच्चारण घेऊया. अयनेषु च सर्वेषु, अयनेषु च सर्वेषु यथा भागम अवस्थिताः, यथा भागम अवस्थिताः भीष्ममेवाभिरक्षन्तु, भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि, भवन्तः सर्व एव हि. पूर्ण सोबत. अयनेषु च सर्वेषु यथा भागम अवस्थिताः भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि. अयनेषु च सर्वेषु यथा भागम अवस्थिताः भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि. तर 8व्या श्लोकमध्ये आपण दुर्योधनाने सांगितलं की आपल्याकडे हे शूरवीर आहेत. कृपाचार्य, भीष्म, द्रोणाचार्य, अश्वत्थामा, विकर्ण, सौमदत्ती, हे सगळं सांगितलं. तर अश्वत्थामाच्या विषयी ज्यावेळेस आपण बोलत होतो, तर त्यामध्ये जसं विचारलं गेलं की अश्वत्थामा चिरंजीव आहे, तर तो मेला कसा. तर युद्धाचं असं घडवलं होतं, जसं सांगितलं होतं काल पण, की आधी थोडा अंधकार केला. ही सगळी श्रीकृष्णाची माया होती, छल होता. अंधकार केला, हत्ती, अश्वत्थामा नावाचा हत्ती मारला. मारल्यानंतर युधिष्ठिरनी सांगितलं की अश्वत्थामा मेला, पण पुढं ते हत्ती का नर हा जो शब्द तोंडातून निघाला, त्यावेळेस श्रीकृष्णाने शंख वाजला आणि तो शब्द समोरच्या कोणाला पण ऐकू आला नाही. आणि तो ऐकू नाही आला, त्याच्यामुळं जे अश्वत्थामाचे वडील होते, मग त्यांना तर कन्फ्युजन असं झालं की कसं काय म्हणू शकतो, हे तर चिरंजीव आहे, हे कसं काय म्हणू शकतो. तर ते होते आपले द्रोणाचार्य. द्रोणाचार्यांनी शस्त्र सोडून दिले आणि सोडून दिल्याबरोबर समोर धृष्टद्युम्न होता, त्यांनी मारून टाकलं द्रोणाचार्य. आणि हे आता शंख वाजवला म्हणजे युद्ध संपलं, बरोबर. पण ते आभाळ परत गेले, ही पण माया रचली. जसे शस्त्र सोडले, आभाळ गायब झाले, परत उजड झाला आणि परत युद्ध चालू करून तिथं त्यांना मारला. हा छल केला पूर्ण कृष्णाने. द्रोणाचार्याला
मारणं हे थोडस अवघड काम होतं. त्याच्यामुळं द्रोणाचार्याला छल करून मारायचा प्रयत्न केला. ठीक आहे, आणि तो तिथं सक्सेसफुल पण झाला. त्यानंतर ऐसे अन्य अनेक वीर भी है जो मेरे लिए अपना जीवन त्याग कर. इथं आता तुम्ही पाहता की दुर्योधनची जी कला आहे, एखादा चालाक माणूस, एखादा शातीर माणूस हा कसा स्वतःचे स्वभाव, स्वतःचा कॉन्फिडन्स, स्वतःचा समोरच्याला डाऊन दाखवणं, समोरच्याला डॉमिनेट करणं, हा प्रकार कसा घडतो याला समजलं दुर्योधनाला की आपण त्यांची खूप तारीफ केलेली आहे. आता आपल्याला थोडंसं आपल्या साईडला पण करावं लागेल, नाहीतर आपले सगळे डिमोटिवेट होते. तर माझ्यासाठी जीवन त्याग करणारे, असं एकदम अभिमानमध्ये, माझ्यासाठी जीवन त्याग करणारे भरपूर शूरवीर आहेत आपल्याकडे, असं द्रोणाचार्याला सांगतो. का सांगतोय? आता द्रोणाचार्याच्या चेहऱ्यावर असं एक्सप्रेशन होतं की ह्यो तर त्यांची तारीफ करतोय, मग नंतरून हा आपली तारीफ करायला लागला. आता तर त्यांच्या चेहऱ्यावर लगेच हा आता कॉन्फिडन्स आला थोडा. तो राजा आहे, हे सेनापती आहेत शेवटी, तर यांना थोडंसं त्यांचं सपोर्टची गरज पडते. तर त्यांनी तिथं कॉन्फिडन्स दिला, आणि कॉन्फिडन्स दिल्यानंतर हा ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये इथं कन्वर्ट झाला. ज्यावेळेस तो म्हणला की भीष्म पितामह द्वारा आपण संरक्षित आहोत, तर आपण असीमित आहोत. का? भीष्मचं कंपॅरिझन, भीष्म पितामहाचं कंपॅरिझन भीम सोबत केलंय. कंपॅरिझन श्रीकृष्णासोबत पण करू शकत होतो, पण नाही केला. ही गोष्ट हटकून, म्हणजे स्वतःच्या रणक्षेत्राला, स्वतःच्या एनर्जी लेवलला, स्वतःच्या भूमंडलला, स्वतःच्या जवळपासच्या मंडलला पॉवरफुल बनवण्यासाठी असं दाखवलं की आपण असीमित आहोत आणि समोरचा सीमित आहे. एक्सपिरियन्समुळे, अनुभवामुळे समोरचा सीमित आहे आणि आपण असीमित आहोत, असं तिथं सांगितलं. इथं द्रोणाचार्याच्या मनामध्ये एक प्रश्न आला की हा समोरच्या माणसाला ज्यावेळेस आपण एवढं डाऊन करून विचार करतो की हा असीमित आहे, हा सीमित आहे, आपण असीमित आहोत, त्यावेळेस काय होतं, आपल्याला त्याचे स्ट्रेंथ, त्याची जी ताकद आहे त्याच्याविषयी आपल्याला जाणीव होत नाही आणि आपल्या हारायचे चान्सेस जास्त होतात. पण द्रोणाचार्य त्याला काहीच म्हणत नाही. का नाही म्हणत? तो शिष्य आहे. एखादा शिष्य आहे तर गुरु त्याचा कॉन्फिडन्स कधी पण डाऊन करत नाही. द्रोणाचार्य दिसतंय की ही गोष्ट याचा नाश करणार आहे, हा जो कॉन्फिडन्स आहे हा नाश करणार आहे, पण तरी ते सांगत नाही. आणि ही असीमित जी आपली शक्ती आहे, जी असीमित आपलं भीष्ममुळे आहे, हे भीमच्या अनुभवासमोर खूप मोठं आहे. खूप वैभव याचं मोठं आहे, भीमाचं वैभव खूप छोटं आहे. त्याच्यामुळे भीम सोबत कंपॅरिझन केलं, बाकी कोणासोबत पण नाही केलं कंपॅरिझन. आणि 11व्या श्लोक मध्ये भीष्म पितामह के शौर्य की प्रशंसा करने के बाद, आता पहा, भीष्म पितामहाला सगळं एकदम वर टॉप दाखवलं. आधी कोणाला दाखवलं? द्रोणाचार्याला. मग काय सांगितलं की माझ्यासोबत जे सगळे येतं ते पण एकदम माझ्यासाठी काही पण जीव पण देऊ शकतं, एवढं पण. त्याच्यानंतर काय सांगितलं की भीष्म पितामह म्हणजे सगळ्यांना फक्त चढवायचं काम चालू आहे. आणि आता इथं काय करतो तो, बाकी सगळ्यांना पण भीष्म पिताला सांगितलं, द्रोणाचार्याने सांगितलं, आता बाकी सगळ्यांना म्हणजे जे सैनिक होते, साधे सैनिक होते, त्यांना कॉन्फिडन्स द्यायचंय. त्यांना असं नाही की एखादा ग्रुप असला त्याच्यामध्ये आपण काय करतो, एक मुलगा खूप चांगलं करतोय तर त्याला आपण कायम चढवत राहतो की तू खूप चांगला आहे, तू खूप चांगला आहे. कोणी आला तर तू करून दाखव, कोणी आला तर तू हे बोलून दाखव, हे करून दाखव, असं करतो. मग बाकीच्या मुलांच्या मध्ये काय येतं की हे काय काय त्यालाच बोलतात,
आपल्याला काही करत नाही. मग तिथं तो डोकं लावतो. ही याची चतुरता आहे, याची चालाकी आहे. असं कृष्ण चालाकी नाही करत. त्यांनी चालाकी युद्धमध्ये केली, पण अर्जुनाला ज्यावेळेस ते सांगतायत त्यावेळेस ते एकदम क्लीन सांगतायत, एकदम शुद्ध सांगतायत, एकदम प्रॉपर वे मध्ये सांगतायत सगळ्या गोष्टी. तर इथं हा चालाकी करतोय. हा चालाकी कशी करतोय की आता सगळ्यांकडे वळून आधी म्हणला की भीष्मने आपल्याला संरक्षित ठेवलंय, भीष्म पितामहाने आपल्याला संरक्षित ठेवलंय. मग त्यांच्याकडून वळून म्हणतोय की आता तुम्ही भीष्म पितामहाला संरक्षित करायचं. तर अशा गोष्टी आहेत. हा थोडासा फिरून फिरून गोष्टींना सांगतोय. हे 3 श्लोक मध्ये असं व्याख्यान आहे. आता काही गोष्टी मला तुम्हाला अशा सांगायच्या आहेत की ज्यावेळेस आपण स्टोरी सांगतो किंवा मागची हिस्ट्री सांगतो, तर ही गोष्ट घडलेली आहे 5,000 वर्ष आधी. तर एवढ्या वर्ष काळामध्ये वेगळ्या वेगळ्या लोकांनी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने याचं व्याख्यान केलं. तर सगळ्यांच्या व्याख्यानमध्ये काही ना काही बदल राहणार. त्यानंतर कॅल्क्युलेशन्स जे आहेत की किती वर्ष होते, कोण किती वर्षाचं होतं, हे सगळं डोक्यामध्ये न ठेवता आपल्याला लाईफमध्ये ह्या श्लोकांचं काय अर्थ काढता येईल आणि ह्या श्लोकांचं प्रॉपर उच्चारण कसं करता येईल याच्यावर जास्तीत जास्त फोकस करायचं. तर जसं मी काल तुम्हाला एक रेशिओ सांगितला, आता माझं पण तिथं एक गडबड झाली की मी तुम्हाला रेशिओ बरोबर सांगितला 1:2:3:4. कशाचा? एक चतुर्युगाचा 1:2:3:4 असा रेशिओ असतो. पण आकडा सांगताना 4,32,000, त्याच्यानंतर 8,64,000, त्याच्यानंतर 12,96,000 आहे. 1:2:3:4 आणि मग सतयुग जो आहे तो 17,28,000 आहे. तर अशा कॅल्क्युलेशन्स मध्ये स्टोरी सांगताना पण कधी वर खाली होतं आणि असे कॅल्क्युलेशन सांगताना पण. आता याच्यामध्ये अजून मी तुम्हाला सांगतो की एक चतुर्युग झाल्यानंतर याचं सगळं कॅल्क्युलेशन 4:32 होतं. ठीक आहे. 1:2:3:4 असे टोटल 10x होतात. म्हणजे एक कलयुग, 10 कलयुग मिळून एक चतुर्युग तयार होतो. ठीक आहे. हा एक चतुर्युग असे 100 चतुर्युग चा एक महायुग होतो आणि असे 100 महायुगाचा एक ब्रह्माचा दिवस असतो आणि असाच एक ब्रह्माचा रात्र असतो. तर हे असे कॅल्क्युलेशन्स आहेत. ठीक आहे. तर यांना लक्ष न देऊन आपण जास्त करून फोकस करायचंय. ठीक आहे. बेसिक गोष्टी आपल्याला माहित पाहिजे, छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला माहित पाहिजे आणि स्टोरी पण आपल्याला माहित पाहिजे. त्याला पण आपण अजून क्लीन करू, अजून शुद्ध करू. पण मेन फोकस आहे की याच्यातून आपण कसं शिकतो. दुर्योधन ज्या पद्धतीने इकडून तिकडं असं तसं चित्तमध्ये जो चलबचल होतोय, ही द्रोणाचार्याला दिसतंय की हा घाबरलाय, याची थोडीशी परिस्थिती खराब झालेली आहे. हे द्रोणाचार्याला दिसतंय. याच्यामध्ये एक्सप्रेशन दाखवलंय की द्रोणाचार्याला असं दिसतंय की तो कुठंतरी गडबडलाय, पण त्याला तरी द्रोणाचार्य काही म्हणत नाही. आणि यांच्या जे वेगळे वेगळे सेनापती होते, पांडवांचे जे वेगळे वेगळे सेनापती होते आणि कौरवांचे जे वेगळे वेगळे सेनापती होते, सगळ्या सेनापतींना वेगळ्या वेगळ्या पद्धतीने त्यांनी वेगळ्या पद्धतीने ट्रीट केलं आणि यांनी वेगळ्या पद्धतीने ट्रीट केलं. जसं बाहुबली पिक्चर पाहिलाय. बाहुबली पिक्चर मध्ये जो भल्लाल देव आहे तो त्याच्या सगळ्यांना वेगळ्या पद्धतीने ट्रीट करतो आणि जो बाहुबली आहे, जो अमरेंद्र बाहुबली आहे, तो वेगळ्या पद्धतीने ट्रीट करतो. तर हे आपल्याला त्याच्यामध्ये पण यांच्या महाभारतच्या सीन मध्ये पण सगळं कुरुक्षेत्राच्या स्थळावर दिसतंय. आता याच्या पुढं हा जो अध्याय आहे याला अर्जुन विषाद योग म्हणतात. अर्जुन विषाद योग म्हणजे अर्जुन जिथं जडपणा अर्जुन मध्ये आलाय. सुरुवातीला अर्जुन मध्ये जडपणा होता. अर्जुनने श्रीकृष्णाला सांगितलं होतं की आता मला सगळ्यांना पाहायचंय,
समोर समोर सगळ्यांना पाहिलं. मग रथ मध्ये आणला. त्या साईडला सगळे कौरव, त्या साईडला सगळे पांडव. दोन्ही बाजूनी पाहून तो डिप्रेस्ड होऊन जातो. विषाद म्हणजे डिप्रेशन. डिप्रेशन म्हणजे जडता. जडता. तुमच्या चित्तमध्ये जडपणा आलाय. का आलाय जडपणा? मी माझ्या भाऊ बंधूंना कसं मारू, किंवा माझा अहंकार ज्यांच्यासोबत जोडलेला आहे मी त्यांना कसं मारू. अहंकार म्हणजे माझी आयडेंटिटी ज्यांच्यासोबत जोडली आहे त्यांना मी कसं मारू, असं विचार करून त्याच्यामध्ये जडता आली आहे. आणि ती जडता आल्यामुळं त्याला विषाद योग म्हणतात. अर्जुन विषाद योग. आणि मग दुसऱ्या अध्यायापासून आपण पुढे, याच्या पुढचे जे पण श्लोक येतं त्यामध्ये क्लिअर संजय सांगतात की आता अर्जुन मध्ये यायला सांगतोय आणि त्याच्यानंतर एक एक शंखनाद होतो. शंखनाद झाल्यानंतर हे खूप मोठा काळखंड आहे. म्हणजे युद्ध करायच्या आधीची प्रिपरेशन आहे, जे प्रिपरेशनला एक्सप्लेन केलं जात आहे. आणि या प्रिपरेशन मध्येच हा संवाद कृष्णाचा आणि अर्जुनचा दुसऱ्या अध्यायापासून शेवटीपर्यंत हे सगळा संवाद झाल्यानंतर मग अर्जुन कन्व्हिन्स होऊन युद्धासाठी तयार होतो. नाहीतर त्यांनी धनुष बाण हे सगळं सोडून दिलं होतं. ठीक आहे. आता याच्यामध्ये कोणालाही काही प्रश्न असतील तर विचारा. आणि आज आपण शेवटचे 5 मिनिटांमध्ये जप करणार आहोत. ठीक आहे. तर जपचा महत्व त्यावेळेस मी सांगेन. तेव्हा तुम्हाला एक 10 मिनिटं आहेत आपल्याकडे, 10-12 मिनिटं. त्याच्यामध्ये काही प्रश्न असतील संस्कृत श्लोकच्या विषयी किंवा अर्थच्या विषयी जर प्रश्न असतील तर विचारू. कधी कधी वरती अनुस्वार असतो, हा, कम, आणि कधी कधी तिथे वेगळा उच्चार पण होतो. तर संस्कृत व्याकरण एक खूप मोठा व्याकरण आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये 4000 सूत्र, हा अष्टाध्यायी म्हणून एक ग्रंथ आहे पाणिनी मुनींचा. त्या अष्टाध्यायी मध्ये 8 अध्याय आहेत आणि त्या 8 अध्यायांमध्ये ते 4000 सूत्र मोजले जातात. तर त्या 4000 सूत्रांमध्ये असे काही सूत्र आहेत जे संधी सांगतात. संधी कशी बनवायची. जसं मी तुम्हाला सांगितलं की उकार आणि इकार मिळून व बनतो. व बनला की त्याच्यामध्ये इकारची मात्रा पण जोडती आहे. ठीक आहे. तर असे संधी सांगणारे काही सूत्र आहेत. काही सूत्र विसर्गचा लोप करणारे म्हणजे विसर्ग घालवणारे सूत्र आहेत किंवा विसर्गला दुसरी दिशा देणारे सूत्र आहेत. काही सूत्र आहेत की विसर्गाला श स असं उच्चारण देणार मध्ये टाकणारे सूत्र आहेत. सूत्र म्हणजे फॉर्म्युला. सूत्र म्हणजे फॉर्म्युला. व्याकरण एकदा डिफाईन झाली सगळी की असे धातुरूप चालतात, असे शब्दरूप चालतात. पण ह्या शब्दरूप धातुरूप मध्ये जर काही प्रॉब्लेम आला कुठं पुढं तर त्याला कसं सॉल्व्ह करायचं हे त्या फॉर्म्युलामध्ये असतात. त्याला सूत्र म्हणतात. त्याला सूत्र म्हणतात. तर असे काही सूत्र आहेत ज्यामध्ये सांगितलेलं आहे की जर तुमचा म अक्षर अनुस्वार बनला आणि त्याच्या पुढं जर असे अक्षर असते कोणते, हा, म्हणजे क ख ग घ वाले अक्षर असते तर त्यांच्या क ख ग घ हे जे 4 अक्षर क ख ग ख च छ ज छ ट ठ ड ठ आणि प फ ब भ त थ द थ हे 4 पंचे 20 हे 20 अक्षर असले तरच पुढं जाऊन असं उच्चारण येतं, मचा उच्चारण. नाहीतर जे उरलेले आहेत ते जर पुढं असले तर त्यांच्या अनुस्वारमध्ये पण परिवर्तन. असंच विसर्ग मध्ये पण बघा काही मध्ये श तुम्हाला दिसणार, अर्धा श. जसं कृपश्च 8व्या श्लोकामध्ये भीष्मश्च, भीष्म असा शब्द आहे. कृपः कर्ण असा शब्द आहे, कृपः असा शब्द आहे. पण विसर्गला इथं श झालाय, व्याकरणच्या सूत्रांनी झालाय. एवढा डीप का जात नाहीये मी, कारण की समजायला खूप वेळ जाईल आणि श्लोकोच्चारण फिलॉसॉफी सगळी बाजूला राहील, व्याकरणचाच त्रास चालू होईल. नाही, असे प्रश्न विचारित जा. आता मी तुम्हाला ठीक आहे, याच्यात व्याकरणचे सूत्र लागतात.
त्याच्या पुढं मागं अशी कंडिशन असते. आता पुढं च आहे, ठीक आहे, च आहे त्याच्यामुळं विसर्गचा श झाला. तिथं सूत्र आहे श्चोश्चुनाश्चू. आता हे सूत्र सांगितलं तुम्हाला थोडस मन भ्रमित होईल, त्याच्यामुळे सूत्र सांगत नाहीये, फक्त कंडिशन सांगून देतो की हा, तर याच्यामध्ये तो पण उल्लेख आहे की हा एवढा काय यांच्यासोबत असं माइंड गेम खेळतोय. दुर्योधन द्रोणाचार्य सोबत मोठे आचार्य येतं, भीष्म सोबत एवढा माइंड गेम का खेळतोय? यांनी आधी अनुभव केला यांच्या गोष्टीचा. ज्यावेळेस द्रौपदीचं चिरहरण चालू होतं त्यावेळेस त्याच्या मनामध्ये संकोच होता की हे काय म्हणतील का, हे काय म्हणतील का, भीष्म काय म्हणतील का, द्रोणाचार्य काय म्हणतील का. तो संकोच तिथं मिटून गेला. ते काय म्हणलेच नाही. काय नाही म्हणले? त्यांना दिसलंय की हा आता धर्माच्या विषयी ज्यावेळेस मी सांगितलं तुम्हाला, तर धर्माच्या विषयी मी काय सांगितलं की स्वभावचा नियम जो त्यांनी खेळ खेळला, जो खेळ खेळला ज्याच्यामध्ये हारले पांचालीला, ज्याच्यामध्ये सगळे राज्य हारले आणि हारल्यानंतर अधर्म करून हे युद्ध केलंय. जर धर्माच्या नियमाने पाहिलं तर यांनी अधर्म करून हा युद्ध केलाय पांडवांनी, आणि कृष्णाने याचा सपोर्ट केलाय. का? मी काय सांगितलं होतं, कोणती गोष्ट दीर्घ काळासाठी चालणार त्याला सपोर्ट करायचंय धर्माच्या. जिथं धर्माचा कॉन्ट्रोवर्सी होती, जिथं धर्माचा एक धर्मापासून दुसरा धर्माचं भांडणं होणार, जसं ह्या लाकडाचा धर्म आहे, ह्या पोलचा धर्म आहे, लोखंडाचा धर्म आहे, तर ह्या दोन्हीमध्ये ज्यावेळेस भांडणं होणार की ह्या बिल्डिंगला सपोर्ट कोण देणार, तर कोण जिंकणार इथं? जो दीर्घ काळासाठी टिकून ठेवणार तो जिंकणार. तसंच जर कौरव जिंकले असते, जर कौरवांना सगळी गोष्ट दिली असती, तर आज भारताची काय कंडिशन असते? याच्यापेक्षा 10 पटीने 100 पटीने बेकार कंडिशन असते आजच्या काळात. श्रीकृष्णांनी दीर्घ काळाचा विचार केला. द्रोणाचार्याने भीष्म पितामहांनी ही एक गोष्ट स्किप केली. त्यांनी फक्त धर्म, स्वभाव, नियम, खेळचा स्वभाव काय होता? जिंकलं की द्यायचं. जे लावलंय दाववर, दाव लावताना तुम्ही विचार करा, किती विचार करा, कोण तुम्हाला थांबवणार नाही. पण एकदा तुम्ही दाव लावला की तो गेमच्या नियम मध्ये आलाय. त्या गेमच्या नियम मध्ये पांचालीला हरल्यामुळं द्रोणाचार्याने भीष्म काही म्हणले नाही आणि कृष्ण पण नाही म्हणले. कृष्णाने पण दिव्य शक्तीने वाचवलं. कृष्ण स्वतः नाही तिथं आले किंवा तिथे येऊन भांडणं नाही केले किंवा तिथे येऊन कोणाला मारलं नाही. ते धर्म होता, तो खेळचा धर्म होता, तो खेळचा नियम होता, तो खेळचा स्वभाव होता आणि त्याच्यामुळे तिथं त्यांनी काहीच नाही केलं. पण हळूहळू ज्यावेळेस ही गोष्ट अजून वाद वाढायला लागला की आता काय करायचं, आता काय करायचं, आता काय करायचं, मग तिथं खूप दीर्घ काळाचा विचार केला, खूप दूरचा विचार केला, लांब. आपण 1000 वर्ष, 2000 वर्ष, 10,000 वर्ष लांबचा विचार केला की जर कौरव सारखे लोक भारतवर्षला चालवत आहेत तर ते कसे चालवतात, आणि जर पांडव चालवत आहेत तर कसे चालवतात. त्याच्यामुळे यांना पण कोणालाही मोक्ष प्राप्त झालं नाही. त्यांना तर नाहीच झालं, यांना पण नाही झालं. दोन्ही बाजूनी अधर्मी होते. हे फक्त एक खेळ रचला होता. कशासाठी? दीर्घ काळासाठी सगळ्या गोष्टी चांगल्या ठेवण्यासाठी. आपण ज्यावेळेस आपल्या मुलांना काही गोष्टी सांगतो, आपण ज्यावेळेस कोणाला काही गोष्टी सांगतो, तर त्या काळासाठी ती चुकीची असू शकते, पण ती दीर्घ काळासाठी बरोबर आहे का चुकीची, एवढा आपण विचार करतो का? एवढं विचार केलं पाहिजे. बराच वेळा आपण म्हणतो कोणत्या गोष्टी विधी केली
विचार करा. हा किंवा आपण पुराणात पाहिलं विधी राम म्हणजे त्याच्यासाठी हा हा आता पण आपण म्हणतो माझ्याविषयी माझं हे असं दुःख झालं काहीतरी आपल्याला शिकवत हा मग हे आपण हे गोष्टी करतो ठीक आहे आपण गीतेचं हे करतो ह्या करतो कशा करता येईल. हे पहा आता विधी लिखित गोष्टी काय असतात आणि घडवणाऱ्या गोष्टी काय असतात. घडलेल्या गोष्टी काय असतात आणि म्हणजे जे आपण म्हणतोय की आपोआप घडतीये ही माझी डेस्टिनी होती, ही माझ्या किस्मत मध्ये लिहिलं होतं, ही एक गोष्ट वेगळी. आणि एक गोष्ट वेगळी की मी माझी किस्मत बनवली, मी माझी डेस्टिनी बनवली, ही एक गोष्ट वेगळी. आता याच्यामध्ये काय फरक आहे, याच्यामध्ये तुमच्या कॉन्शियसनेसचा फरक आहे, तुमची चेतना शक्ती, तुमचा जी कंटिन्यू जी तुमची चेतना शक्ती आहे त्याचा विषय आहे. इथं काय होतंय की विधी लिखित गोष्टी घडणार कधी, ज्यावेळेस तुम्ही कॉन्शियस नाही राहणार. आता विधी लिखित काय आहे की 9 वाजता आपल्याला इथं बसायचंय, मी कॉन्शियस झालो आणि मी इथून उठलो आणि मी गेलो बाहेर, सगळं विधिविधान चुकलं. काय झालं, इथं माझा कॉन्शियसनेस, माझी बुद्धी, माझा विवेक ज्ञान काम करतं. आणि विवेक ज्ञान कसं प्राप्त होणार, आधी तुम्हाला हे सगळे शास्त्र शरीराच्या विषयी, मनाच्या विषयी बारीक बारीक गोष्टी समजावं लागतात, तेव्हा तुम्ही त्या डेस्टिनीला बदलू शकता. हे डेस्टिनी कसं चालतंय, हे प्री प्लॅन कसं चालतंय, आपल्या चित्तमध्ये, आपल्या रुटीन मध्ये एक पॅटर्न बनलेला आहे. ठीक आहे. आता समजा एक पॅटर्न बनवलाय मी मातीवर, जे तुम्ही म्हणताय त्याला लक्ष देऊन आहे की एक मातीवर मी पॅटर्न बनवलाय, 8चा आकार बनवलाय असा. ठीक आहे. असाच 8चा आकार बनवलाय आणि याच्यामध्ये वरून पाणी सोडलं. ही पाणी आहे चेतना शक्ती. हा 8चा जो आकार आहे ही आहे पॅटर्न. हे पॅटर्न म्हणजे डेस्टिनी आहे. हे पॅटर्न आपण कसे बनवले, आधी आजच्यापासून जेवढे आपले जन्म झालेत त्या जन्मामध्ये आपण ज्या ज्या गोष्टी केल्या, जसे जसे आपले ग्रह नक्षत्र फिरले, त्या सगळ्या गोष्टी सांगतात की आपलं पॅटर्न कसे आहे. मग आपल्यासोबत पुढं काय होणार, आपण त्याच्यामध्ये शक्ती टाकली, चेतना शक्ती टाकली, फक्त शक्ती टाकली, तिथं आपण काहीही बुद्धीचा विवेक ज्ञानचा वापर केला नाही, फक्त कॉन्शियसनेस टाकली, तो कसं फिरणार, 8च्या आकारमध्येच फिरणार. म्हणजे आपण डेस्टिनीच्या हिशोबाने चालतो. इथं जसं मी सांगितलं की कॉन्शियसली आता जर मी हे पाणी इथं टाकायच्या ऐवजी मी दुसरीकडे टाकतोय आणि दुसरा पॅटर्न बनवतोय, तर माझी डेस्टिनी बदलून जाणार. तर आपण तो नवीन पॅटर्न कसा बनवायचा आहे, हा पॅटर्न आपण नवीन जो पॅटर्न आहे तो पॅटर्न आपण कसा बनवणार, विवेक बुद्धीने बनवला तर चांगला बनवणार. आणि जी बुद्धी आतापर्यंत आपण वापरली, जे सामाजिक नॉर्मली लोक वापरतात, त्या बुद्धीने जर आपण केलं तर मग काय होणार, जशी डेस्टिनी आहे तशी चालणार. जसं लिहिलं आहे ज्योतिषशास्त्रामध्ये, जसं तुमच्या मागच्या पास्टचे पॅटर्न आहेत त्याच्यामध्ये जसं लिहिलं आहे तसंच चालणार. मशीन अशी फिरतीये, बटन चालू केल्यानंतर ती तशीच फिरणार. त्या मशीनला तो पट्टा वेगळ्या पद्धतीने फिरला पाहिजे, यासाठी तुम्हाला मशीनच वेगळी आणावं लागेल. म्हणजे तुम्हाला चित्तमध्ये परिवर्तन करावं लागणार. इथं योग दर्शनचं सूत्र आहे, जिथं योग तुमच्या चित्तच्या वृत्तीला आधी निरोध करतो, थांबवतो त्या वृत्तीला. वृत्ती म्हणजे पॅटर्न, चित्त म्हणजे ती जागा जिथं तो पॅटर्न आहे, त्या पॅटर्नचा आधी निरोध करतो योग, आणि मग नवीन पॅटर्न तयार करतो. योगच चित्तवृत्ती निरोध, हा योग दर्शनचा सूत्र आहे. ठीक. आता 5 मिनिट राहिलेत. आपण आज रामनवमीच्या उपलक्षावर जप करू. जपचं महत्व एक शॉर्ट मध्ये मी सांगून देतो तुम्हाला, त्याच्यानंतर आपण हे करू.
जसं मी सांगितलं आता की चित्तमध्ये वृत्ती असतात, त्या वृत्तींना एक पॅटर्न द्यायचा आहे. आता आपल्या चित्तमध्ये जे वृत्ती आहेत, ज्या पॅटर्न्स आहेत, त्याला आपण कसं चालवतोय हे मागचे जे आहेत त्याच्या हिशोबाने चालणार. पण जर आपल्याला त्याला थांबवायचं आहे तर त्याला थांबवायचं एक उपाय आहे की विचार थांबवणं. विचारांनी वृत्ती तयार होते, संस्कार तयार होतात. पहिली गोष्ट विचार थांबवणं. विचार थांबवणं सोपं आहे का? आता थांबू शकता का? नाही. त्याच्यासाठी कलियुगमध्ये उपाय दिलाय काय? जप. एकमात्र उपाय आहे जप. जप के आता आपण 5 मिनिटं जप करणार. त्या 5 मिनिटामध्ये तुम्ही पहा की तुम्हाला विचार येत आहेत का. तर आपण तिथं काय केलं? वृत्तीला थांबवलं, सहायता घेतली. कशाची सहायता घेतली? राम नावाची सहायता घेतली, कृष्ण नावाची सहायता घेतली. सगळ्या गोष्टी तिथं थांबल्या आणि बोलून सगळ्यांनी जप करा. हरे कृष्णा 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 हरे हरे. रामा
शांतीपाठ घेऊ. शांतिरंतरिक्षकं शांति पृथ्वी शांतिरापः शांतिरोषधयः शांति वनस्पतयः शांतिर्विश्वे देवाः शांति ब्रह्म शांति सर्वं शांति शांतिरेव शांति